काय तिथे उतर, ती गेट उघड. वैशू मी गेट उघडते, तू लाव गाडीने या आतमध्ये. अय दिदे, ह्यो काय नवीन लपडा. हा ना वैशू, ते पप्पाने काय बनवलंय नेमकं? अय दिदे, एवढं मोठं खाटं बनवल्यात. एवढं 20-20 फुटाचं लांब कोण झालं? अय बाई, मी 4 फुटाची आहे. तुमचं झालं, पण मी पण पप्पा एवढीच उंचीची आहे. एवढं मोठं खाटा कोणाला बनवल्यात? चल पप्पाला विचारू. ओ पप्पा, ए काय रे बरं ओ पप्पा, एवढे लांब लांब खाटा कोणाला बनवल्यात? तुम्हाला माहित नाही? ए रुपाली इकडे. काय हो? अरे रुपाली, अरे ह्या खाटा कशाला केल्या तर पोरीला सांगितलं नाही अजून? अगं पोरींनो, या खाटा कोरड्यांसाठी केल्यात. अय आई, सकुआई ऐकली, ठकुआई ऐकली, बकुआई पण ऐकली. ही कोरडाई कोण आहे? अय आई सांग ना. आणि एवढी लांब आहे काय ती? आणि नोकरीला एवढ्या 6 खाटा लागतात काय? रुपाली, काय हो? अरे रुपाली, त्या पोरीने परत शेती विकायची वेळ आली होती. म्हणलं काहीतरी व्यवसाय करू. तो कुरडई शेवळीचा व्यवसाय टाकलाय. आता तो पण विकावं लागेल. बघू गिरायक निघून टाकू, ऐक नाही पर्यायच नाही भाऊ आता. हा तसंच करू. ए टन घेऊ, तुम्हाला कुठे कळत नाही का अजून काय असते ती? सणासुदीला करा करा खाता ना. थांब, तुम्हाला आणून दाखवते. अय बघा ही होय आई, आणि ही झोपणार का ह्याच्यावर? हो तुम्ही म्हणता तसंच करू आपण. इकून टाकू आणि धंदा बंद करू. चला लागा कामाला. मशीन गिरायक बघा. ए दिदे, आपलं काही चुकलं का? अगं वैशू, आता जरी ती बारीक दिसत असली ना, तरी खाटावर झोपल्यावर ती मोठी होत असेल. हा तसंच असं दिदे. चल बाई.